शक्तीपीठ महामार्ग करवीर तालुक्यातील 18 गावांतील शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध तीव्र होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील तब्बल 18 गावांतील शेतकऱ्यांना भूसंपादनासंदर्भात ऑनलाईन नोटिसा प्राप्त झाल्यामुळे शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. या नोटिसांची गंभीर दखल घेत करवीर तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. एकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करत आहेत. महामार्ग रद्द करण्याची मागणी होत असताना प्रशासनाकडून चोरट्या मार्गाने ऑनलाईन नोटिसा कशा काय बजावल्या जात आहेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला विचारला. या नोटिसा त्वरित थांबवण्यात याव्यात आणि शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मांडली. शक्तीपीठ महामार्गाला आमचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि पुढेही राहील. विरोध असतानाही शेतकऱ्यांना अशा प्रकारे ऑनलाईन नोटिसा येणे अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या अधिवेशनातही आम्ही या विरोधात आवाज उठवला होता. सरकारला आमची भूमिका स्पष्ट आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या संदर्भात तातडीने पुनर्विचार करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन आणि निवेदनादरम्यान करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना आपल्या व्यथा आणि मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. आमदार नरके यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. यावेळी करवीर तालुक्यातील 18 गावांतील बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या नोटिसा रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. करवीर तालुक्यातून वाकरे गावातून शक्तीपीठ महामार्ग बांधित शेतकरी बोलतोय. शक्तीपीठ महामार्ग जर शासनानं रद्द केला तर चांगलं आम्ही त्यांचं शासनाचं कौतुक करतो आणि परत त्यांना 29च्या निवडणुकीत त्यांना परत आणि सत्तेवर पाठवतो, एवढी मी ग्वाही देतो. परत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, एवढी माझी अपेक्षा आहे. परत पूर्वेकडील शक्तीपीठ महामार्ग तिकडला तयार होता, तो पश्चिमेकडे का आणला हे मला पहिले शासनाला विचारायचं आहे. कशासाठी आणला त्यांनी? का शेतकऱ्यांच्या माती मारायला लागल्यात? शेतकरी पूर्ण भूमीहीन होणार आहेत आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहे. आताचीच बघा परिस्थिती चिखलीमध्ये काय झालेलं आहे, पुराचं पाणी यायला लागले. तशीच परिस्थिती करवीर तालुक्यामध्ये होणार आहे. कुंभी कासारी साखर कारखाना त्याची गाळप क्षमता वाढवली. कशा कारण का? शेतकरी आहेत म्हणून. आणि कुंभी कासारी साखर कारखाना जर शक्तीपीठला जर ऊस शक्तीपीठ जर झाला तर कुंभी कासारी साखर कारखान्याला ऊस कमी पडणार आहे. कारखान्याचा कुंभी कारखान्याचा तोटा होणार आहे, कामगारांचा तोटा होणार आहे, सभासदांचा तोटा होणार आहे, आमचा सर्व शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे. याला जबाबदार शासन आहे. म्हणून शक्तीपीठ महामार्ग एवढा रद्द व्हावा, एवढी माझी बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठपर्यंत लढणार? शेवटपर्यंत लढाई लढणार. जरी नाही ऑनलाईन नोटीस आल्यामुळं आम्हाला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे यांनी भाग पडलेला आहे. आम्हाला नको असलेला शक्तीपीठ, आता हा जो पंढरपूर कोल्हापूर रस्ता आहे उदाहरणार्थ, त्या रस्त्यालाच माणूस नाही आणि नको असलेला शक्तीपीठ कशासाठी आपण द्यायला आले? ती हा जर रस्त्याला माणसं नाही, वाहनं नाही, आणि कशाला रस्ते शक्तीपीठ सरकार करायला? हिचे काय गरज नसेल आमच्यावर लादू नका. हा ज्या रस्त्याला माणसं नाहीत, कोल्हापूर बेंगलोर रोड, पुणे बेंगलोर रोड मोकळा पडलेला आहे, तो रस्त्याचा काय वापर आहे? आणि नको ते रस्ते कशाला करत बसले आहात? त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. शेतकरी जगायला पाहिजे तरच याचा उपयोग होणार आहे, नाही त्याचा काय अर्थ नाही शेतकऱ्या जगण्यात. आत्मदानचा विषय प्रत्येकाने मांडलेलाच आहे. शेतकऱ्यासाठी पर्यायाने आत्मदान केल्याशिवाय. कुठले शेतकरी आहात तुम्ही? आता रोडच्या संदर्भात आता आंदोलन झालंय, एकंदरीत 6 कोटीचा निधी लावलेला पाण्यात गेला असे एकंदरीत त्या आंदोलकांची भावना आहे. कसं बघताय आपण? मी माहिती घेतली, कळे गगनबावडा रोडला 25-26 सालासाठी 4 कोटीचा निधी लागला होता खड्डे मोजवायसाठी, आणि आता 26-27 साठी 6.5 कोटीचा निधी लागलाय. त्यातलं 1 कोटीचं काम केलंय, अजून 5 कोटीचं काम करायचं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरनी 35% लोहे जाऊन हे काम घेतलंय आणि 25-26 त्या कॉन्ट्रॅक्टरनी 27% बिलो जाऊन काम केलं. एवढ्या बिलो जाऊन टेंडर होतात, कशानेही काय काम करतात. मुळात हे खड्डे पावसाळ्याच्या आधी मुजवायला पाहिजे होते. हा रस्ता राज्य सरकारच्या अतिरिक्तेत नाही, हा रस्ता केंद्र सरकारकडे आहे, नॅशनल हायवे. याची टेंडर सगळी त्या मार्गात, पण हा मतदारसंघातून माझ्याच होतोय. आता कळ्यापर्यंतचा रस्ता आपण या ठिकाणी पूर्ण झालाय. कळे ते गगनबावडा रस्त्याचं टेंडर झालेलं आहे. 10 मीटरनं हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. त्याची वर्क ऑर्डर पण आता झालेली आहे आणि ते काम पावसाळा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून ते काम चालू होते. साधारण 325 कोटीच्या आसपासचं काम होतं. ते काम 47% लोएस्टनं सोलापूरच्या एका ठेकेदाराने घेतलंय.
ते काम आता लवकरच चालू होईल. ते एकदा काम चालू झाल्यानंतर हे प्रश्न राहणार नाही, परंतु 2 वर्ष तरी 1.5-2 वर्ष काम चालेल. तिथलं काही ऍक्विजिशनचे विषय आहे काय, परंतु तत्पूर्वी हा रस्ता तयार पाहिजे होता. मी 3 वेळा नॅशनल हायवेला निवेदन दिलंय, त्यांच्यात सांगितलंय. मी स्पष्ट सांगतो की ज्या ठेकेदारांनी काम केलेलं नाही किंवा काम केल्याने खडी उधळले त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून सांगितले आणि ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करून घ्या. कारण 6.5 कोटीतले 1 कोटी रुपये खर्च झालेत, उरलेले 5.5 कोटी वयोत का खर्च केले नाहीत. काम निकृष्ट दर्जाचं असेल, त्याच्या अगोदरच्या कंत्राटदारांनी ज्याने केलं असेल त्यानं निकृष्ट दर्जाचं केलं असेल, त्यांच्या EMD जप्त करा, ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, नवीन ठेकेदार नेमाने तात्काळ काम करून घ्या. अशा पद्धतीच्या सूचना मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नॅशनल हायवे आणि चीफ इंजिनियर शेलार म्हणून आहेत त्यांच्या कानावर आज सकाळीच मी या भूमिका घातलेली आहे. आणि माझा आज दौरा त्या विभागातच आहे. गगनबावड्यामध्ये मी आज संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे.